आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्याचे युवा नेतृत्व, यशस्वी उद्योजक तसेच दिलदार नेतृत्व आणि सातारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी सदस्य माननीय श्री योगेश भाऊ फडतरे यांचा वाढदिवस यमाई कार्यालय औंध येथे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील तसेच खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्यवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी औंध गट तसेच तालुक्यातील नेते मंडळी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा नेते योगेश भाऊ फडतरे म्हणाले, औंध गटातील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, या जनतेच्या कार्यकर्त्यांच्या मी ठामपणे नेहमी पाठीशी राहील। आबांच्या साक्षीने खटाव तालुक्याचा पुढील 4 ते 5 वर्षात विकासात्मक कायापालट जरूर केला जाईल, असे महत्त्वाचे 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, हा योगेश भाऊंचा वाढदिवस सोहळा मंगलमय वातावरणामध्ये पार पडत आहे। सगळ्या जनतेच्या आणि माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो, असे ठामपणे शब्द दिला। आपल्या भाषणात मंत्री मकरंद पाटील पुढे म्हणाले, योगेश भाऊ यांनी 18 सालापासून संघर्ष करीत मोठा उद्योग सुरू केला। मोठमोठ्या शहरामध्ये स्वतःच्या फॅक्टरी उभा केल्या आहेत। योगेश भाऊ, तुम्ही उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती करून दाखवली, तशीच राजकारणामध्येही प्रगती करा। औंध गटातील विकास कामासाठी जरूर तुम्हाला ताकद दिली जाईल। मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, चिंता करू नका, असं ठाम आश्वासन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी युवा नेते योगेश भाऊ फडतरे यांना दिले। या कार्यक्रमावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी उपस्थित राहून आपल्या भाषणात 4 शब्द मनोगत व्यक्त करून युवा नेतृत्व योगेश भाऊ फडतरे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घारगे, सत्कार मूर्ती योगेश भाऊ फडतरे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हनुमंतराव शिंदे, शिवाजी शेळगे, पंचायत समिती सदस्य शुभम शिंदे, मनोज देशमुख, महेश वाघ, SP देशमुख, सुनील फडतरे, पैलवान मंगेश फडतरे, पैलवान अमोल फडतरे, अखिल मुजावर, संभाजीराव फडतरे, हिम्मत फडतरे आदींसह गावगावचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या जनतेच्या मागे खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही मी तुम्हाला देतो सगळ्यांना। औंध 21 गावाचा प्रश्न आहे। अजितदादांनी त्यांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी पाणी आरक्षित केलेलं होतं 21 गावांच्यासाठी। हे जे आरक्षित केलेलं पाणी आहे ते आपल्याला मिळावं म्हणून या सगळ्यात महत्त्वाची साथ आता तुमची लागणार आहे। औंध जिल्हा परिषद गटाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही या लढ्यात आम्हाला मदत करा व हे आरक्षित पाणी आम्हाला मिळवून द्या। काही लोकांनी फ्लेक्स लावून गटात फिरलो, बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत, आम्ही पाणी आणलं, आम्ही पाणी आणलं। पाणी आरक्षित करणारे अजितदादा आहेत आणि पाणी देणारे मकरंद आबा असतील असा विश्वास मला निश्चित मनातून वाटतो। म्हणजे या आधीचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी माझ्याबरोबर टीम आहे ती टीम अहोरात्र मेहनत घेत असते। त्या सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो आणि शेवटी तुम्हा सगळ्यांना एकच विश्वास देतो की या गटाची पुढील 4 ते 5 वर्षात कायापालट करण्याची जबाबदारी आबाच्या साक्षीनं मी घेतो। एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, एक राष्ट्र। सगळ्यात महत्वाचा 21 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण तुम्ही त्यामध्ये नेतृत्व करावं। दादा हयात नाही, त्यामुळे आमच्या सगळ्यांची अपेक्षा तर आपल्याकडून आहे। एवढीच तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा या तालुक्यातील आणि आपल्या औंध जिल्हा परिषदेतील सर्व नेते असतील, आपण सर्व बंधू भगिनी असतील, त्यांना विनंती करतो की सत्याचा आणि विचाराची भूमिका घेऊन भविष्यामध्ये काम करण्याची भूमिका आपण घ्यावी। आम्ही त्यासाठी तुमच्या बरोबर कायम राहू एवढा शब्द देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज त्यांची जयंती तुम्हाला मला सगळ्यांनी साजरी करायची वेळ आपल्यावर आलेली आहे। परंतु हे जरी खरं असलं तरी आता वहिनींनी या दादांच्या मागं या पक्षाचं नेतृत्व घेतलंय। तुम्हाला मला सगळ्यांना वहिनींच्या पाठीशी आपल्याला ठामपणानं उभं राहावं लागेल आणि दादाचे जे विचार आहेत
ते विचार आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने पुढे न्यावे लागतील. खरं तर आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांनाही या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अशा प्रकारचा अभिवादन करतो. खरं तर योगेश भाऊ हा एक उमदा आणि तरुण कार्यकर्ता आहे. म्हणजे मगाशी हनुमंतरावने मला वाटतं भाषणामध्ये सांगितलं की 400-500 रुपये खिशामध्ये घेऊन हा तरुण पुण्याला नोकरीला गेला, टाटा मोटर्समध्ये नोकरी केली आणि हळूहळू मला वाटतं 18 सालापासून 2004ला त्यांनी घर सोडलं, पुण्याला नोकरीला लागले. परंतु 18 सालापासून त्यांनी एवढा मोठा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभं केला की या देशामधली जी मोठी शहरे, मग दिल्ली असो, मुंबई असो, चेन्नई असो, बेंगलोर असो, या सगळ्या शहरांमध्ये त्यांनी स्वतःच्या फॅक्टरीज उभ्या केल्या. म्हणजे आमचं नाव औद्योगिकरणामध्ये देश पातळीवर नेण्याचं काम सुद्धा या योगेश भाऊंनी केलं. खरं तर माणसाच्या हातामध्ये पैसा भरून काढू शकतो कुणीच नाही, मी नाही, कुणीही नाही. परंतु मी एक विनम्रपणानं तुम्हाला सांगतो, योगेश भाऊंना लागणारे निधीच्या अनुषंगाने पैसे, विकासाचे पैसे हे 100% त्यांना देण्याच्या संदर्भातली भूमिका ही त्या ठिकाणी घेईल. तुमचा 18 गावचीच तुमच्या 18 माझ्या 21 गावची पाणी पुरवठ्याची योजना असेल आणि तुमची काही उर्वरित गावांची हनुमंतराव काही कामं असतील, निश्चितपणानं राज्य पातळीवर आज मी मंत्री, त्यामुळं या कामांच्या संदर्भात जेवढा काही पाठपुरावा करून तुम्हाला या कामाच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय होतील अशा पद्धतीची भूमिका ही उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं पार पाडली जाईल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि अधिकचा वेळ नाही येत, अधिकचा वेळ नाही बोलेन मी आहे, बोलायला मी तासभर बोलीन, परंतु तेवढा वेळ नाहीये. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज सकाळी मी मुंबईतून 7 वाजता निघालो. आल्यानंतर माझ्या मतदारसंघातले आज दादांच्या जयंतीचे कार्यक्रम केले. मी आज 14,000 लोकांना लाभ दिला वेगवेगळ्या योजनांचा. तो कार्यक्रम मोठा केला. वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम केले. काही उद्घाटन योजनाचे कार्यक्रम आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे सगळं उरकता करता मला याला उशीर झाला, तुम्हाला सगळ्यांना वाट पाहावी लागली, त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा योगेश भाऊंना आणि त्यांच्या कुटुंबाला या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.